नमस्कार, मी अश्विनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर या वर्षीच्या श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी एक दुर्लभ संयोग तयार झाला आहे. तो म्हणजे 26 ऑगस्ट रोजी सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आली आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. हा दिवस संपूर्ण देशभर आणि देशाबाहेर देखील खूप आनंदानं साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा श्रीकृष्ण जन्माचा दिवस गोकुळाष्टमी या नावानं सुद्धा साजरा केला जातो. तर या दिवशी दिवसभर आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास करतात आणि रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णांच्या बालरूपी मूर्तीला स्नान अभिषेक घालून मूर्तीची पूजा केली जाते. ही मूर्ती पाळण्यात ठेवली जाते. श्रीकृष्णाला दही लोणी याचा नैवेद्य दाखवला जातो. श्रीकृष्णाची पूजा आरती केली जाते. त्याचबरोबर श्रीकृष्णाचे पाळणे देखील गायले जातात. या दिवशी अनेक लोक काही उपाय देखील करतात जेणेकरून धन प्राप्ती आणि आर्थिक वृद्धी होईल. आपल्या व्रताचं, आपल्या उपवासाचं आपल्याला फळ मिळेल. तर शास्त्रात देखील या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. तर त्यातीलच काही साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर या दिवशी करण्यासाठी पहिला उपाय आहे तो म्हणजे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि धनवान बनण्यासाठी. तर या दिवशी रात्री 12 वाजता म्हणजे श्रीकृष्ण जन्माच्या वेळी आपण श्रीकृष्णाच्या बालरूपी मूर्तीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे. यासाठी आपण देवताटात किंवा मग एखाद्या ताम्हणात ती मूर्ती घेऊन त्यावर केशर मिश्रित दुधाने अभिषेक घालावा. अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या उपायाने तुम्हाला तुमच्या घेतलेल्या कामामध्ये यश येईल. त्यासोबत तुमची सर्व कामे, तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील. त्यानंतर दुसरा उपाय असा की जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना प्रार्थना करायची आहे. तसेच प्रार्थना झाल्यानंतर आपण श्रीकृष्णांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. पूजा करताना शक्य असेल तर स्वतः सुद्धा पिवळ्या रंगाची कपडे घालावीत. कारण पिवळा रंग हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता रंग आहे. आणि त्यानंतर आपण त्या पूजेमध्ये श्रीकृष्णांच्या पायाशी काही पैसे ठेवावेत. जास्त नाही, अगदी 1 रुपया, 11 रुपये, 51 रुपये तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पैसे ठेवावेत. आणि पूजा झाल्यानंतर आपण ते पैसे आपल्या घरामध्ये तिजोरीत ठेवून द्यावेत. किंवा मग तुम्ही ते पैसे तुमच्या सोबत तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. त्यानंतर या जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. तो म्हणजे जर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख असेल तर यामध्ये तुम्ही पाणी भरून त्या पाण्यानं भगवान श्रीकृष्णांना अभिषेक घालावा. आणि हा अभिषेक घालत असताना तुम्ही श्रीकृष्णांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा. हे अगदी साधे सरळ उपाय आहेत जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. हे उपाय जरी साधे सोपे असले तरी खूप प्रभावशाली आणि खूप परिणामकारक आहेत. या उपायाने आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही. अगदी भक्तिभावाने, श्रद्धाभावाने हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा फरक लवकरच जाणवेल. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.